मित्रो, क्लॉजेसच्या सिरीजमधील हा 5वा व्हिडिओ. या सिरीजमध्ये आपण क्लॉजेसचा संपूर्ण अभ्यास करत आहोत. या व्हिडिओमध्ये आपण कंपाऊंड सेंटेन्स कसे असते हे शिकणार आहोत. मित्रो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला 7 गोष्टी शिकायला मिळणार आहेत. सर्वप्रथम तुम्हाला कंपाऊंड सेंटेन्स कसे असते हे या ठिकाणी कळणार आहे. त्याचबरोबर कंपाऊंड सेंटेन्समध्ये वापरण्यात येणारे क्लॉजेस कसे असतात ते तुम्हाला येथे कळतील. कंपाऊंड सेंटेन्स तयार करणारे कंजंक्शन्स कोणते आहेत ते तुम्हाला येथे कळतील. त्याचबरोबर सर्व कंजंक्शन्सचा मिळून एक अतिशय इंटरेस्टिंग शब्द आपण तयार केलेला आहे, तो देखील तुम्हाला या ठिकाणी कळेल. त्याचबरोबर कॉम्प्लेक्स सेंटेन्सपासून कंपाऊंड सेंटेन्स तुम्ही करण्यासाठी या ठिकाणी शिकाल. त्याचबरोबर सिंपल सेंटेन्सपासून कंपाऊंड सेंटेन्स करायला देखील तुम्ही येथे शिकणार आहात. आणि 2 दिलेल्या वाक्यांपासून कंपाऊंड सेंटेन्स कसं करायचं हे देखील तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे. चला तर मग लगेच पाठाला सुरुवात करूयात. मित्रहो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे. मित्रहो चला तर मग लगेच पाहूया कंपाऊंड सेंटेन्स कसे असते. या ठिकाणी एक वाक्य आपण घेतलेलं आहे, ही रिच्ड देअर अँड रेस्क्यूड द पपी. हे एक वाक्य आहे. तर ही रिच्ड देअर आणि रेस्क्यूड द पपी हे या वाक्यामध्ये आलेले उपवाक्य आहेत. आणि या 2 उपवाक्यांना अँड या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडलेलं आहे. जेव्हा अशा प्रकारे 2 उपवाक्य येतात आणि अँड सारख्या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने त्यांना जोडण्यात येतं, त्यावेळी अशा प्रकारच्या या उपवाक्यांना किंवा क्लॉजेसला कोऑर्डिनेट क्लॉजेस म्हणतात. आणि यापासून तयार झालेलं हे वाक्य असतं कंपाऊंड सेंटेन्स. तर मित्रो, कंपाऊंड सेंटेन्समध्ये एकापेक्षा जास्त स्वतंत्र समान दर्जाची उपवाक्य असतात आणि ही उपवाक्य कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडलेली असतात. अशा प्रकारे लक्षात ठेवा, 2 समान दर्जाची उपवाक्य आणि कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने त्यांना जोडलेलं, अशा प्रकारची रचना असते कंपाऊंड सेंटेन्सची. आता आपण कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा अभ्यास करणार आहोत. एकूण कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचे 4 ग्रुप आपण तयार केलेले आहेत आणि त्या ग्रुपनुसार आपण कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आता या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वात सुरुवातीचा ग्रुप आहे आधिक्यदर्शक कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. त्यामध्ये अँड पहिलं आहे. पहा, रमेश केम अँड हेल्प्ड मी. या ठिकाणी रमेश केम आणि हेल्प्ड मी ही 2 उपवाक्य अँडने जोडलेली आहेत. एका कृतीमध्ये दुसऱ्या कृतीची भर या ठिकाणी घातलेली आहे. बोथ डॅश डॅश अँड बोथ रमेश अँड विनोद हेल्प्ड मी. या ठिकाणी बोथ डॅश डॅश अँड हे देखील कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे आणि रमेश आणि विनोद या दोघांच्या कृतीला त्यांनी जोडलेलं आहे. आता पहा, ॲज वेल ॲज रमेश ॲज वेल ॲज विनोद हेल्प्ड मी. या ठिकाणी रमेश हेल्प्ड मी, विनोद हेल्प्ड मी अशा 2 कृती आहेत आणि त्या ॲज वेल ॲजने जोडलेल्या आहेत. त्याचबरोबर नॉट ओनली बट ऑल्सो ही देखील आधिक्यदर्शक कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. या कंजंक्शनला आपण को रिलेटिव्ह कंजंक्शन म्हणतो मित्रो, जे जोड्याने येतात. बोथ डॅश डॅश अँड ॲज वेल ॲज नॉट ओनली बट ऑल्सो. आता कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा दुसरा ग्रुप पहा, हा आहे विकल्पदर्शक. यामध्ये आयदर ऑर, आयदर रमेश और विनोद हेल्प्ड मी, नायदर नॉर, नायदर रमेश नॉर विनोद हेल्प्ड मी. ऑर आणि ऑर इल्स, रमेश और विनोद हेल्प्ड मी. अदरवाइज, स्टडी वेल अदरवाइज यू विल फेल. अशा प्रकारची उदाहरणं आपण विकल्पदर्शक अल्टरनेटिव्ह कंजंक्शनची घेऊ शकतो. तर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा तिसरा ग्रुप आहे विरोधदर्शक. एका गोष्टीच्या विरुद्ध दुसरी गोष्ट असते. बट रमेश केम बट ही डिड नॉट हेल्प मी. येट रमेश इज माय फ्रेंड येट ही डिड नॉट हेल्प मी. स्टील रमेश इज माय फ्रेंड स्टील ही डिड नॉट हेल्प मी. नेव्हरदलेस. अशा प्रकारचे 3 समूह पाहिले. चौथा समूह पहा, कारणदर्शक. सो रमेश नीडेड मनी सो ही केम टू मी. अँड देअरफोर, हेन्स, फॉरचं उदाहरण पहा, ही गॉट अँग्री
फॉर ही डिड नॉट नो फ्रेंच. या ठिकाणी डायरेक्ट कारण नसतं तर स्पष्टीकरण व्यक्त होतं. अशा प्रकारे हे 4 समूह कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा एक मोठा ग्रुप आहे. चला आता आपण यांचे सविस्तर अर्थ पाहूया. फॉरचा अर्थ आहे च्या कारणामुळे. या ठिकाणी कारण व स्पष्टीकरण दोन्ही गोष्टी आलेल्या आहेत. अँडचा अर्थ आहे आणि, नेव्हरदिलेस असून सुद्धा, तरी सुद्धा, बटचा अर्थ आहे परंतु, ऑरचा अर्थ आहे किंवा, नाहीतर, यटचा अर्थ आहे तरी देखील, सोचा अर्थ आहे त्यामुळे, म्हणून. हे याचा वापर आपण कारणापूर्वी करतो. हेन्सचा अर्थ आहे त्यासाठी, व्हावे म्हणून याचा देखील उपयोग कारणापूर्वीच करण्यात येतो. ज्या उपवाक्यात कारण आहे त्याच्यापूर्वी हे वापरायचं. अँड देअरफोर याचा अर्थ होतो त्यामुळे. याचा उपयोग आपण परिणामदर्शक उपवाक्यापूर्वी करतो. स्टील असूनसुद्धा, तरीसुद्धा, बोथ डॅश डॅश अँड दोघेही, दोन्हीही, हा आणि डॅश डॅश. नायदर नॉटचा अर्थ आहे हेही नाही आणि तेही नाही. आयदर ऑरचा अर्थ आहे हे नाहीतर ते. नॉट ओनली बट ऑल्सोचा अर्थ आहे हेच नाहीतर ते सुद्धा किंवा ते देखील. ॲज वेल ॲजचा अर्थ आहे त्याचबरोबर. अशा प्रकारे या शब्दांचे अर्थ आपण पाहिलेले आहेत. मित्रो, आता या सर्व शब्दांचा मिळून एक इंटरेस्टिंग शब्द तयार झालेला आहे. पहा, या शब्दाला आपण म्हणतो फॅन बॉयज हॅट्स बनेना. बनेनामध्ये फक्त बी आहे आणि हॅट्समध्ये एटी. हे 2 शब्द आपण घेतलेले आहेत. अनेक पुस्तकांमध्ये फॅन बॉयज इतका शब्द आहे, परंतु आपण हॅट्स बनेना असा शब्द तयार केलेला आहे. आणि हा बनेना शब्द कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स दर्शवितो. पुन्हा एकदा हे कंजंक्शन्स पहा. फॉर, अँड, नेव्हरदलेस, बट, ऑर, येट, सो, हेन्स, अँड देअरफोर, स्टील, बोथ डॅश डॅश अँड, नायदर डॅश डॅश नॉर, आयदर डॅश डॅश ऑर, नॉट ओनली डॅश डॅश बट ऑल्सो, ॲज वेल ॲज. अशा प्रकारचे हे शब्द आहेत. पुन्हा एकदा पहा. फॅन बॉयज हॅट्स, हे एटी आणि हे बी इतकं लक्षात ठेवायचं आहे. चला आता आपण कंपाऊंड सेंटेन्समध्ये कोणते कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन येतात आणि तसेच किंवा त्याच अर्थाचे कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये येणारे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आपण पाहणार आहोत. या ठिकाणी कंजंक्शनचा प्रकार दिलेला आहे. आधिक्यदर्शक कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे अँड, तर सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे व्हेन किंवा ॲज. विरोधदर्शक कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे बट, येट, स्टील, तर सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे दो, अल्दो. अटदर्शक कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे आर म्हणजेच नाहीतर, तर सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे इफ, अनलेस. म्हणजे हे कंजंक्शन आले तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार होतं, हे कंजंक्शन आले तर कंपाऊंड सेंटेन्स तयार होतं. कारणदर्शक सो हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, तर बिकॉज हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. मित्रो, आता आपण पाहूया कॉम्प्लेक्स सेंटेन्सपासून कंपाऊंड सेंटेन्स कसं तयार करायचं. एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपण घेतलं. ही गेव अ सिग्नल व्हेन ही रिच्ड देअर. या ठिकाणी 2 कृती दाखवलेल्या आहेत. सिग्नल देण्याची कृती आणि पोहोचण्याची कृती, आणि त्यांना व्हॅनने जोडलेलं आहे. हे आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. याचं कंपाऊंड सेंटेन्स कसं होईल. ही रिच्ड देअर अँड वापरून याचं कंपाऊंड सेंटेन्स आपण केलेलं आहे. गेव अ सिग्नल. अशा प्रकारे एका कृतीनंतर दुसरी कृती झाल्यास व्हेन वापरलं तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स, अँड वापरलं तर कंपाऊंड सेंटेन्स. यू विल नॉट गेट अ सीट अनलेस यू कम सून. या ठिकाणी अट दाखवणारं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरलेलं आहे. यू मस्ट कम सून, आणि म्हणून या वाक्यामध्ये अट घातलेली आहे. मस्ट वापरलेला आहे. यू मस्ट कम सून. ऑर वापरलेला आहे. ऑर यू विल नॉट गेट अ सीट. अनलेसच्या बदल्यात आपण ऑर या ठिकाणी वापरून कंपाऊंड सेंटेन्स केलं आहे. दो ही इज व्हेरी पुअर, ही इज व्हेरी काइंड. या ठिकाणी विरोधदर्शक सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन शोईंग कंट्रास्ट असं याला आपण म्हणतो. विरोधदर्शक सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन दो आलेलं आहे, त्याचं कंपाऊंड सेंटेन्स कसं होईल. ही इज व्हेरी पुअर, येट ही इज व्हेरी काइंड. येट वापरलेलं आहे आपण. कधी कधी बट देखील येतं. ही स्टडीज हार्ड बिकॉज ही वॉन्टेड टू पास द एक्झाम. या ठिकाणी बिकॉज आलेलं आहे. हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. ही वॉन्टेड टू पास द एक्झाम. सो
उद्देशदर्शक कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आपण इथे वापरलेलं आहे. ही स्टडीज हार्ड. ही वॉन्टेड टू पास द एक्झाम सो ही स्टडीज हार्ड. अशा प्रकारे आपण कॉम्प्लेक्सपासून कंपाऊंड सेंटेन्स केलेले आहेत. आता आपण सिंपल सेंटेन्सपासून कंपाऊंड सेंटेन्स करूयात. सिंपल वाक्यामध्ये जे इन्फिनेटिव्ज, पार्टिसिपल्स, फ्रेजेस, नाउन्स आलेले असतात त्यांच्यापासून स्वतंत्र उपवाक्य तयार करायची आणि ती कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने मेन क्लॉजला जोडायची. अशा प्रकारे आपण कंपाऊंड सेंटेन्स तयार करूयात. चला वाक्य पाहूयात. ही वेंट अबाउट द स्ट्रीट्स ऑफ अथेन्स प्रीचिंग लॉजिक. पहा, एका कृतीनंतर दुसरी कृती झालेली आहे. ही वेंट अबाउट द स्ट्रीट्स ऑफ अथेन्स अँड प्रीच्ड लॉजिक. या ठिकाणी प्रीचिंग लॉजिकचं आपण प्रीच्ड लॉजिक असं केलेलं आहे आणि ते अँड या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने मेन क्लॉजला जोडलेलं आहे. दुसरं वाक्य पहा. ऑल हिज वर्क बीइंग फिनिश्ड इन गुड टाईम. ही हॅड अ लॉंग इंटरवल ऑफ रेस्ट इन द इव्हिनिंग. आता बीइंग फिनिश्ड असं आलेलं आहे, त्याचं काय केलेलं आहे. ही फिनिश्ड ऑल हिज वर्क इन गुड टाईम अँड ही हॅड अ लॉंग इंटरवल ऑफ रेस्ट इन द इव्हिनिंग. अशा प्रकारे अँड वापरून आपण बीइंग फिनिश्डचं ही फिनिश्ड असं फायनाईट वर्ब फ्रेज तयार करून कंपाऊंड वाक्य केलेलं आहे. यू मस्ट टेक रिच डाएट टू गेन वेट. या ठिकाणी उद्देश व्यक्त झालेला आहे. यू मस्ट टेक रिच डाएट आणि टू गेन वेट इन्फिनेटिव्ह क्लॉज जो आलेला आहे याचं काय होईल. अँड गेन वेट. अँड वापरून या ठिकाणी फायनाईट फ्रेज तयार केलेले आहे. हे उपवाक्य आज्ञार्थी उपवाक्य आहे. चला पुढील वाक्य पाहूया. आफ्टर फिलिंग हिज लिटिल स्टमक ही वुड गो इन टू हिज केज. या ठिकाणी आफ्टर फिलिंग हिज लिटिल स्टमकचं काय केलेलं आहे आपण. ही वुड फिल हिज लिटिल स्टमक अँड गो इन टू हिज केज. हे वूड सुरुवातीला वापरलं आहे आपण आणि बाकीचा भाग जशाच्या तसाच आहे. अशा प्रकारे मित्र आपण सिंपल सेंटेन्सपासून कंपाऊंड सेंटेन्स केलेले आहेत. कॉम्प्लेक्स सेंटेन्सपासून देखील कंपाऊंड सेंटेन्स केलेले आहेत. आता जे नियम आपण पाहिले, जे शब्द आपण पाहिले ते शब्द वापरून तुम्हाला जॉईन द सेंटेन्सेस टू मेक वन कंपाऊंड सेंटेन्स. एक कंपाऊंड सेंटेन्स तयार करायचं आहे दिलेली वाक्ये जॉईन करून. आणि कोणतं कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरायचं हे पहा आणि या सर्व वाक्यांची उत्तरे कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. फॅनबॉयज हॅट्स बनेना हा शब्द पहा आणि त्याचे लॉंग फॉर्म्स किंवा त्यापासून तयार होणारी कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन इथे वापरा. आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूची घंटी दाबा. त्यामुळे चॅनलवर यानंतर येणाऱ्या व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. आणि क्लॉजेसवरील हे 2 व्हिडिओज अवश्य पहा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.